मस्त मस्त व्हिडिओची सुरुवात. हवा मस्त पावसाळी. त्यासोबत आता आपण चहा पिणार आहोत, काहीतरी मस्त खाणार पण आहोत. छान छान छान. तर व्हिडिओची सुरुवात संध्याकाळी चहा सोबत. आले आले. हा दरवाजा उघडाच आहे या. दरवाजा उघडा आहे या. वहिनी समोरच्या. चला घेणार का चहा? चहा 1-2 मिनिटं मुरू दे, म्हणजे छान लागतो चवीला. ही माझी 4 दिवसाची साय. साय काढली की मी फ्रीजमध्ये ठेवते. साय काढून काढून ठेवायची. आणि आता आज 5व्या दिवसाची साय ह्याच्यामध्ये आलेली आहे. ही यामध्ये शिफ्ट केली की मग माझ्याकडे विरजण आहे, ते विरजण लगेच घालून टाकू. लागलेली आहे. माझ्याकडे हच्छिद अवलक्की आहे तोच. ते आता थोडेसे मी चहा बरोबर खाणार आहे. भूक लागली, काय करायचं. चहा पण गाळू. पहिले साय काढायला पाहिजे. ही बघा, ही साय काढली पाहिजे प्रथम मला. नाहीतर काय होईल माहितीये का, साय वाया जाते चहामध्ये पडली की. आता लिहा ना तुम्ही. मॅडम बोटानी चहा काढायची नाही, चमच्यानी काढायची. छानसा हवा तुम्हाला एक छानस हवा. साय पुसून टाकली. तुम्हाला एक छानस हवा, मला बोलायला छानस हवा. चला आता ह्या मध्ये 5 दिवसाची झाली ना आता साय. मग आता थोडंसं विरजण घालू याच्यात. आणि आता आपण हे बाहेर ठेवू म्हणजे छान दही होईल. आणि उद्या सकाळी पुन्हा फ्रीजमध्ये ट्रान्सफर करू, फ्रीजमध्ये ठेवू. चला आता चहा गाळू. ताक, लोणी, तूप हे सगळं खायचं असेल तर तुम्हाला साय वाया घालून चालत नाही. तिच्या मागच लागावं लागतं. दिसली साय की काढायची, दिसली साय की काढायची. किती वेळा पण असू दे, दिसली साय की काढायची. तर मस्तपैकी चहा गाळूया. आणि गरम गरम चहा आणि मस्त पोहे असे खाऊया. चल आमच्याकडे आम्ही असं चहात वरनं दूध घालतो. असं वरनं घालायचं दूध. चल बसून खाऊया. आज एक विषय मला तुमच्याशी बोलायचा आहे. माणसाला सुख 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 किती किती माणूस त्याच्या मागं लागतो सुखाचा. त्याला अजिबात मनाविरुद्ध काही झालेलं आवडतच नाही. हाव तर एवढी आहे ना माणसाला, काय सांगायचं. आणि त्यात इतरांचं बघून माणसाची बुद्धीच भ्रष्ट होते. आजकाल ते सोशल मीडिया एक आलेलं आहे. ते सोशल मीडियावर बघितल्यावर लक्षात आलं की अक्षरशः स्त्रियांनी तर ताळतंत्र सोडलेलं आहे. कपड्यांचा, वागण्याचा. सोशल मीडिया पायी. आणि सोशल मीडियावर नुसती लाईक्स मिळत नाही, तो सोशल मीडियावर पैसे पण मिळतात ना. जाहिराती मिळतात, ब्रँड्स मिळतात, नेम अँड फेम. ह्याच हव्यासापायी किती गुन्हे घडतात, किती गुन्हे घडतात. त्या गुन्ह्यांना काही लिमिटच नाही. खून, मारामाऱ्या, अत्याचार, शारीरिक मानसिक अत्याचार, फसवाफसवी. ह्याची लिमिट तुटलेली आता.
सगळ्याच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत सगळ्यांच्या, स्त्री काय पुरुष काय. पैशापायी हव्यासापायी ह्या चैनी पायी लोक घरदार तर विकतातच, नात्यांना विकतातच, देश सुद्धा हल्ली विकतात. बघताय ना अलीकडं एक एक यूट्यूबर्सची कशी नावं यायला लागलेली आहेत. गद्दार आहेत, गद्दार. हे देश विकतायत. हे सगळेजण पैशाला हपापलेले. तरीच मी म्हणत होते ते ट्रॅव्हल विथ बरोबर म्हणजे ते आहे ते 1-2-3 ब्लॉग्स मी पूर्वी बघितले होते कधी ते. पण ती उठसूट सगळ्या स्विमिंग टँकमध्ये जायचं, जाताना कपडे काढायचे, असं घाणेरडं ते सगळं अंग दाखवायचं गोरोपान, आणि मग स्विमिंग टँकमध्ये जायचं, पाण्यात जायचं, बर्फात सुद्धा आधी व्यवस्थित कपडे घालायचे आणि मेन बर्फात गेलं की सगळं काढून टाकायचं आणि ते घालायचं नुसतं 2 पीसवर आणि असं दाखवायचं. ते 1-2-3 ब्लॉग्स बघितले मधल्या काळामध्ये आणि मला असं घाण वाटली त्या गोष्टींची. बायकांनी खरंच घाणेरडेपणाचा कळस आहे हा. अंग दाखवायचं, शरीर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतात, एक्सपोज करतात, केवळ पैसा. त्या पैशापोटी देश विकलाय लोकांनी, काही यूट्यूबर्सनी. आहे ना आता आपल्याला व्हिडिओज यायला लागलेत की मिडल क्लासमधल्या म्हणजे मध्यमवर्गीय मुली ह्यांची घरं पोलिसांनी पकडल्यानंतर बघितल्यावर घरांना रंग सुद्धा दिलेले नाही आहेत, एवढ्याशा खोलीत राहतात. आणि ह्यांचे जर का व्हिडिओज बघितले तर ते व्हिडिओज म्हणजे अलिशान, कायम फर्स्ट क्लासमधनं हिंडायचं, विमानात सुद्धा बिझनेस क्लासमधनं हिंडायचं, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये राहायचं. मला असं वाटायचं की बाई ग, हे सगळं हॉटेल्स स्पॉन्सर करतात काय ह्यांना, वाटायचं असं. किंवा ज्या ट्रॅव्हल्समध्ये जातात त्या ट्रॅव्हल कंपन्या देतात काय. अख्ख्या देशाच्या, ह्या देशाची, त्या देशाची इतकी ती ट्रिप्स करायची ती मुलगी. एक 2-3च बघितले मी तिचे व्हिडिओ. आत्ता नाही, अलीकडे नाही, मागे बघितलेले आहेत. आता अलीकडे म्हणजे काय, ते तिला पकडलंय गद्दार म्हणून, त्याच्यानंतर सगळं तिचं व्हिडिओ दिसायला लागलेत त्या ह्याच्यावरती, निरनिळ्या न्यूज चॅनलवरती. पण तोच प्रकार सगळ्याच बायका असं कपडे काढायचे 2 पीसांमध्ये, हे चालूच आहे. केवळ पैसा आणि लक्झरियस लाईफ, चैनीखोर लाईफ. काही ह्यांना कामं करायची नाही आहेत, शिक्षण नाही, कामं करायची नाहीत, शिक्षण घ्यायचं नाही. शिक्षण घेतलेल्या लोकांना नोकऱ्या करताना इतका स्ट्रेस असतो सगळा. ते सगळं, हे असलं सगळं बघून पुढची पिढी शिकायची नाही कुठंतरी, मुली आणि मुलं. किती बोलावं तेवढं कमी यायचं. मनुष्यानं किती स्वतःचे हाव वाढवून ठेवलेली आहे. आता फोडणी करून ठेवूया पुढच्या 8-10 दिवसासाठी. मला फोडणी तयार लागते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, शेंगदाणे, इथं फोडणीचा दाण्याचा डबा, फोडणीच्या दाण्याचा डबा, हां बरोबर. आणि हे कालच काढून ठेवलेला आहे कढीपत्ता बागेतला. आता तो एक दिवसभर वाऱ्याला ठेवला. आता ह्याची फोडणी करायची. मोहरीचे दाणे, तेल अजून गरम व्हायचे. मोहरीचे दाणे, जिरे,
आता यामध्ये टाकायचे शेंगदाणे. कुटकुट कुटकुट वाजू दे की जरा. तर आपण आपलं हे काम करूया, चहा प्यायचं. चला, हे कुटकुट कुटकुट वाजायला लागलेले आहेत. आता यामध्ये आपण शेंगदाणे घालू. शेंगदाणे घातले. आता यामध्ये भरपूर सारी हळद, 1 2 3 4 5 6 कितीही चमचे टाका. जेवढी टाकाल तेवढी कमीच. 3 4 5. आणि मी हे किती सुंदर वास यायला लागला. आणि हिंग थोडा ठेवायचा आणि बाकीचा घालून टाकू. मस्त सुंदर. आता गॅस बंद करायचा आणि त्यात टाकायचे कढीपत्ता. कढीपत्ता म्हणजे हा कढीपत्ता पुढचे 10 दिवस आपल्याला वापरता येतो. गॅस बंद केलेला आहे आणि असंच आता हे गॅसवरती मिश्रण जरासं हलवून गॅसवरच गार होऊ दे. आता ते काय सुंदर वास आला, मस्त खमंग. म्हणजे तोपर्यंत शेंगदाणे दाणे पण तळले जातात आणि हे सुद्धा कुरकुरीत होतं. अशी ही फोडणी, तयार फोडणी पुढच्या 8 ते 10 दिवसासाठी मला लागते. तुम्हाला माहिती आहे तयार फोडणी. तुमच्यापैकी बऱ्याच जणी हल्ली तयार फोडणी करायला लागलेत. फोडणी जेवढी ठेवाल तेवढी मुरते. ही बाहेरच ठेवायची, फ्रीजला ठेवायची नाही. मस्त मुरते. आणि काय आपण परत गरम करत नसतो ना. बायकांना भीती वाटते, अरे असं कसं ठेवायचं, असं कसं ठेवायचं. आपण काही ती परत गरम करत नाही, चटणीला वगैरे वापरतो. ओके. सो डोंट वरी. हे माझ्या सासूबाईंपासून, आईपासून चालत आलेला हा रेसिपी आहे फोडणीची. पूर्वी चुली होत्या, स्टोव होते, अशी फोडणी करून ठेवत असतील आमच्या आजी वगैरे. तेच ते पुढची पिढी शिकली, ते आम्ही पण शिकलो. सारखं कोण आपल्यासारखं एवढंसं पातेलं ठेवायचं, फोडणी घालायची, एवढंसं पातेलं ठेवायचं, फोडणी घालायची. मंत्रचळ लागल्यासारखं आपलं उठसूट. आणि म्हणायचं खमंग फोडणी, खमंग फोडणी. ही फोडणी कसली खमंग लागते. चला, आले मी गणपतीला दिवा लावून. वा, किती मस्त झालंय वातावरण. किती छान 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 दिसतंय. निळं 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 भोर आकाश. वा वा, जरा ग्रेइश. सुंदर संध्याकाळचा नजारा मस्तच. मोर्या बाप्पा, मोर्या. दिवा लावूया, दिवा लावूया, बाप्पाला दिवा लावूया. हातला लाईट गेलाय आज पावसामुळं, काहीतरी गोंधळ झाला. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. भगवंत 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 गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज काय चंदा मामा दिसणार नाही. चंदा मामा, चंदा मामा, चंदा मामा.
भगवंत 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 गणपती बाप्पा मोर्य मोर्य. जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. भर्जनं भवीजानां तर्जनं सुखसम्पदां. राम रामेति गर्जनं रामो राजमणि सदा विजयते. रामं रमेशं भजे रामेणाभ्यता निशाचरचमू. रामाय तस्मै नमः. रामाय नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं. रामे चित्तलय सदा भवतु मे भो. राम मामुद्धर. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. विरचितं श्रीराम रक्षास्तोत्रं संपूर्णम्. सर्व देवांना नमस्कार. भावती ते देव. त्या क्षणाला मनात जे देवाचं स्तोत्र म्हणावंसं वाटेल ते म्हणायचं. ह्या देवाला हे त्या देवाला ते असं काही डोक्यात घ्यायचं नाही. बरोबर ना?